तर एवढे दिवस फिरल्यानंतर आज आपल्याला जायला लागलं वावरामध्ये, कारण का आज होता वावरामध्ये चना कापणं चालू, तर तेच उचलायचं होतं. तर मग निघलो वावरामध्ये. तर वावरात गेल्याबरोबर साधी बनवायला लागलो पाळणा, कारण का कार्तिक आला होता. तर तो होता खेळत. तर घटक्याभरातच मी बनवलं त्यासाठी एक मस्त पाळणा. तर आधी ट्रायल मीनच घेतला, मग त्याला पण पाळण्यामध्ये बसवलं आणि थोडंसं झुलवलं. मग निघलं चना जमा करण्यासाठी. तर वावरामध्ये पुरे 4 जण चना कापत होते. तर मग आपल्याला नेऊन टाकायचं होता गंजीवर. मग गाठोडी बांधू नेऊन टाकलं गंजीवर. तर असंच नेऊ टाकत आपल्याला पुरे 2 ते 2.5 तास झाले. आणि जेवढं कापणं झालं तर तेवढं पण कम्प्लीट झालेलं होतं. तर मग कार्तिकला सोडायला निघलं मी घराकडे. मग थोड्या वेळातच आलो गाडीपाशी आणि गाडी घेऊन निघलं सीधा घराकडे. तर थोड्या वेळातच आलो घरी. मग जेवण करून थोडासा रेस्ट करून निघला अजून वावरामध्ये. मग तेवढ्यातच 4 ते 4:30 वाजले होते. मग थोड्या वेळातच आलो वावरापाशी. मग गाडी लावलं रस्त्यावर आणि निघलं पैदल. मग थोड्या वेळात पोहोचलो वावरामध्ये. तर भाऊजींनी सर्व जमा केलेला होता. तर आधी गंजीवर येऊन तुडवलं, कारण का पुरा लेवल मध्ये आणायचा होता. मग थोड्या वेळातच सर्व लेवल केला. मग ह्या गंजीला आपल्याला झाकायचा होता, कारण का पुरा पाण्याचं वातावरण झालेलं आहे. मग गोणा घेऊन थोड्या वेळातच पुरं झाकणं कम्प्लीट झाला. आधी तर नेट घेतलं होतं, पण पाण्याच्या वातावरणामुळे आपण मग गोणा झाकलो. तर मग सर्व काम झालं कम्प्लीट. तर मग निघलं घराकडे. तर तेवढ्यातच मामा वगैरे त्यानं पण होते त्यांचं चना झाकण्याच्या प्लॅन मध्ये. तर मग मले पण बोलावले का थोडासा झाकू लाग. मग मामा, सुन्या आणि मी तिघे जण होऊन लागले झाकाले. मग थोड्या वेळातच पुरा गोणा झाकणं झाला कम्प्लीट. तर मग त्याच्यावर थोडेसे टाकले पाईप वगैरे आणि निघलं घराकडे. तर आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि असे डेली ब्लॉग पाहण्यासाठी फॉलो पण करून घ्या.